किसी के छोड़ जाने से हमारा अस्तित्व समाप्त नहीं होता, बल्कि एक नए अध्याय की शुरुआत होती है। अंतः अस्ति प्रारंभः, द एंड इज द बिगिनिंग। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। तर भावांनो, असा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बनवायचा असेल तर हे अलाइट मोशन ॲप तुमच्याजवळ लागते, ठीक आहे। जर अलाइट मोशन तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरवरून घ्या, प्ले स्टोअरवरून नका घेऊ, कारण जर प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप घेतले तर तुम्हाला द्यावे लागतात पैसे, कारण मेंबरशिप घेतलं तरच इफेक्टिव्ह भेटते, ठीक आहे। बाकी तुमच्यासाठी एक फ्री ॲप्लिकेशन आहे, ते म्हणजे कुठं, आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे किंवा DS क्रिएशन वाईट सर्च केलं तर येऊन जात आहे, ठीक आहे। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला आपलं हे अलाइट मोशन ॲप एकदम फ्रीमध्ये दिलं आहे, तर तिथून डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। आता सगळं मटेरियल वगैरे डाउनलोड करून घ्या, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्या, ठीक आहे। तर अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर इफेक्ट तुम्हाला दिले आहेत ते ओपन करून घ्यायचं, ठीक आहे। तर सर्वात पहिल्यांदा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं, ठीक आहे। तर काय अशा प्रकारचं आपलं बीटमार्क प्रोजेक्ट आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे दिसतं, एकदम शहाड, एकदम स्टार्टिंगला यायचं तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर काय अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो आहे, तुम्ही तो तुमचा फोटो वापरायचा, ठीक आहे। आता मी तर डेमोसाठी हा कोणाचा पण फोटो वापरतो, काही विषय नाही त्या बाबतीत। आता फक्त तुम्हाला एकदम लास्टला यायचं आहे, हे ऑप्शनचा यूज करून त्याला एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे। नंतर मग ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही ऑप्शन दिसतं आहे 3 नंबरचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे एवढी वाढवून टाकायची, ठीक आहे। एवढीशी लेंथ वाढवल्यानंतर फोटोला तुम्ही इकडे सरगवू शकता, ठीक आहे। अशा प्रकारे इकडे सरगवायचं, साईडला क्लिक करून कट करायचं, ठीक आहे। आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, इथे यायचं आपल्या बीटमार्कपाशी येऊन फोटोला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे। एकदम सोपा विषय बघू शकता, अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचं बीटमार्क जिथे आहे तिथून, ठीक आहे। हां, तर एवढं सगळं झाल्यानंतर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं, ठीक आहे। एकदम स्टार्टिंगला येऊन सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारची एक PNG तुम्हाला बनवून दिलं एकदम जबरदस्त, म्हणून ट्रान्सफरवरती खाली क्लिक करायचं, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं, PNGला अशा प्रकारे वर वळायचं आणि त्याला व्यवस्थित सेट करायचं, ठीक आहे। व्यवस्थित सेट करून थोडं छोटं सुद्धा करू शकता, काही विषय नाही, किंवा अशा प्रकारे असं ठेवू शकता, ठीक आहे। साईडला क्लिक करून तुम्हाला यायचं बॅकला एकदम लास्टला यायचं आणि हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ती PNG ओढून घ्यायची। पहिलं मधोमध्याला सेट करून घ्या, ठीक आहे। मधोमध्याला अशा प्रकारे सेट करायचे, साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि जिथे आपला पहिला म्हणजे पहिली बीट मार्क आहे तिथे यायचं आहे आणि ह्या PNGला अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे। एकदा स्प्लिट करायचं, एवढं लक्षात ठेवा। हां, विशाहाड पद्धतीने तुम्ही सगळीकडे स्प्लिट करताल तर तसं करू नका, एका जागेला स्प्लिट करा, ठीक आहे, फक्त म्हणजे पहिल्या बीट मार्कला, ओके। हां, तर पहिल्या बीट मार्कला स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला यायचं इथून बॅक, ठीक आहे। तर बॅक आल्यानंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्ट इथून तुम्हाला करून घ्यायचा आहे कॉपी। नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे, ठीक आहे। आता त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, जो आपला वरचा PNG आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। जर तुम्हाला करायचं नसेल तर करू नका, बट केलं तर कसं चांगलं दिसेल जरा, ठीक आहे। तर त्याच्यावरती सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, असं एकदम जबरदस्त दिसतंय, नाद गोळा, ठीक आहे। आता सिम्पली तुम्हाला इथून यायचं बॅक आल्यानंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो दुसरा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि आता आपले राहिलेले जेवढे काय फोटो असतील पुढे ह्या सर्व फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। सिम्पली फोटोवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट आणि पेस्ट इफेक्ट, ओके। तर राहिलेल्या सर्व फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तर बघू शकता इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे। आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथून यायचं बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो आपला ब्लिंक नावाचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। लेअरचा म्हणजे कॉपीचा ऑप्शन दिसते, बघू शकता लेअर, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, ठीक आहे। लेअर कॉपी करून अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि आपल्या पहिल्या बीटमार्कपाशी यायचं आहे, ठीक आहे। पहिल्या बीटमार्कपाशी आल्यानंतर इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर काय अशा प्रकारे दिसेल, एकदम असं जबरदस्त आणि नादखुळा दिसेल, तुम्ही तर बघू शकता, ठीक आहे। हां, तर एवढं सगळं झाल्यानंतर आता सिम्पली आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। एक्सपोर्ट करण्यासाठी वरी क्लिक करायच्यावरती आणि तुम्हाला 700 म्हणजे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, 1080वरती क्लिक करून 700 पिक्सलवरती क्लिक करायचं आहे। कोड एक नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल, एक्सपोर्ट फुल क्वालिटी म्हणजे, आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे।
आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेंडी.